आंबट तिखट चवीला दुप्पट अशी आपण आज तोंडी लावण्यासाठी दही मिरची बनवणार आहे. तर दही मिरची बनवण्यासाठी मी इथे पोपटी रंगामध्ये कमी तिखटाच्या अशा 100 ग्राम हिरवी मिरची घेतली आहे. तर त्याला मी इथून मधून ह्याचे मी 2 भाग केलेले आहेत. मधून चीर मारून घेतलेले आहेत सर्व मिरची. तर बघू शकता अशा प्रकारे मी ह्याचे 2 भागामध्ये असे चीर मारून घेतली आहे. आणि मी इथे 1 चमच जिरे घेतले आहेत, 10 काळे मिरे घेतले आहेत, 1 ते दीड चमच मी धने घेतले आहेत साबूत, 1 चमच बडीशोप आणि 1 चमच मोहरी घेतली आहे. तर हे सर्व साहित्य आपण थोडंसं भाजून घेऊया. म्हणजे भाजून घेतल्यानंतर कसं लवकरात लवकर बारीक करता येईल. आणि 1 वाटी मी इथे दही घेतली आहे. तर चला आता आपली कढाई गरम झालेली आहे. त्यामध्ये आपण सर्व साहित्य भाजून घेऊया. तर इथे मी धने टाकून घेते. त्याचबरोबर आपण इथे बडीशोप टाकून घेऊया, जिरे सुद्धा टाकून घेऊया, मोहरी सुद्धा टाकून घेतली आहे, काळी मिरी टाकून घेऊया आणि ह्याला आता आपण थोडंसं 1 ते 2 मिनिटापर्यंत भाजून घेऊया. थोडंसं खरपूस होईपर्यंतच भाजून घेऊया. जास्त आपल्याला ह्याला काळं न करता खरपूस रंगापर्यंतच भाजायचं आहे, कारण ह्याची पावडर लवकरात लवकर होते. कारण ह्यामध्ये ओलसरपणा असल्यामुळे लवकर ह्याची पावडर वाटली जात नाही. त्यामुळे मी थोडंसं कोमट भाजून घेणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा दही मिरची एकदा तरी ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की आपली दही मिरची कशी झाली आहे. तर बघू शकता हे सर्व साहित्य मी भाजून ह्याला मी पावडर करून घेतली आहे. तर एकदम पावडर न करता अशी जाडसरच ठेवलेली आहे. चला आता आपण पुढची सुरुवात करूया. आता ह्याच्यामध्ये मी 2 चमच तेल टाकून घेते. तर मी इथे मोहरी आणि बडीशोप वगैरे न टाकता मी कारण बारीक केलेला आहे, डायरेक्ट आपण मिरचीच परतून घेऊया. तर ह्याला 1 मिनिटापर्यंत आपण असंच परतून घेऊया. थोडीशी मऊ होईल आपली मिरची. तर अशा प्रकारे आपण ह्याला 1 मिनिट असंच मिक्स करून घेऊया. तर आता 1 मिनिट मी चांगलं ह्याला परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी मी पाव चमच हळदी सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेते. आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. तर बघू शकता आता ह्याला मी चांगलं मिक्स सुद्धा करून घेतलेलं आहे. थोडीशी मऊ झालेलीच आहे आपली मिरची सुद्धा. आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण मसाले वाटलेले आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. एकदम चवीला एकच नंबर होते चटपटीत अशी दही मिरची. अशी दही मिरची बनवाल तर एक भाकर जास्तीचीच खाणार तुम्ही सुद्धा. तर आता आपण हे सगळं काही चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव करून. आपली मिरची पण थोडीशी मऊ झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये फेटलेली दही सुद्धा टाकून घेऊया. तर 1 वाटी मी दही फेटून घेतली आहे चांगली. ह्याला सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि 5 मिनिटं ह्याच्यामध्ये असंच आपण चमच फिरवत राहायचं आहे. तर पूर्ण दही मी ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे 1 वाटी. ह्याला मिक्स करून घेऊया. तर फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये अशी चटपटीत आपली दही मिरची तयारच होते. थोडीशी आंबट, थोडीशी तिखट ह्याची चव असते आणि मसाल्यांमुळे तर ती अगदीच चांगली लागते खायला चवीला. तर आपली दही पूर्ण त्याच्यामध्ये एक्झॉस्ट होईपर्यंत आपण ह्याला असंच 5 मिनिटं मिक्स करून घेऊया. तर बघू शकता आता दही आपली थोडीशी त्याच्यामध्ये एक्झॉस्ट झालेलीच आहे. ह्याला मी 2 मिनिटं झाकण ठेवून घेते. आता आपण झाकण काढून घेऊया. तर बघू शकता आपली दही पूर्ण ह्याच्यामध्ये आटून गेलेली आहे. आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता ह्याला सर्व करून घेऊया. अशा प्रकारे दही मिरची तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि दही मिरची कशी वाटली आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा.